आमची भाऊबीज झाली, मुलांची झाली. आता नंदूबाईंनी केली आहे त्यांना भाऊबीज. आता आम्ही तिकडे निघालोय. चला मग. ताईंला साडी घ्यायची आहे म्हणून आम्ही आता इथं थांबलोय साडी घ्यायला. बघू आता कशी साडी घ्यायची. काय करत आहे तुम्ही दोघं? आरविकला भेटलाय आरसा कसा बघतोय त्याच्या. हा त्यातल्या नवीन त्यातल्या बघू ना. यात चांगली वाटते. ए पळू नका कुठं, पळू नका पडसान. नारायणपेठ ही साडी कशी वाटते? छान वाटते ना आई? चांगली आहे ना? चांगली दिसन. सगळ्या बहिणींसाठी साड्या. बोल की मला. बोल की. कुठं आलोय आपण विरा? आत्याच्या घरी आलोय. चला. दोन्ही पण आत्या इथंच आहे. दोन्ही आत्यांची एकत्र मिळून भाऊबीज आलोय. झोपा चालल्यात काय तुमच्या? ए टाकल्या कुठं आलाय? कुठं आला तू? घरी म्हणा. आत्याच्या घरी आलाय. आत्याच्या घरी. ए विरा थांब, विराला विचारू. हा विरा कुठं आली? कुठं आली सांग ना. इकडे बघ की. कसं बघतोय सगळ्यांकडे. कोण आहे रे? कोण आहे? झालं ताई. झालं का स्वयंपाक? ताईंच्या भावांसाठी गरम गरम भाकरी चालू आहे. हिचं काय चालू आहे? मामांसाठी का मामीसाठी? अय्यो माम्या डाएट वर नाही येत. किती छान देवपूजा केली आहे बघा. देवीचा साज बघा कसा आहे. त्यांची नित्य नेहमी रोज देवपूजा असते. खूप प्रसन्न वाटतं असं. मुखोटे पण बघा किती छान आहेत. बसली भाकरी करायला आणि मी बसते आता वाजायला. आता मामा बसल्यात भाकरी करायला. तू करून ठेवल्या आमच्या ताईंना नको त्रास. हो मी जेवढं करून ठेवायचं तेवढं सगळं करून ठेवले. काय काय केलं? बिर्याणी भाजी आम्हीच केली. तिला फक्त भाकरीच ठेवले होते आम्ही. आत्यांनी. कोणता रस आहे? हा चिकनचा रस आहे. दिसण्यावरूनच कळतंय कसलं भारी झालं असं. कुणी केलंय ताई? तुम्ही? ही बिर्याणी केली ती शुभांगीनी ना? सगळे जेवायला भेटले. बाहेर खेळत होता तेव्हा राहिला आणि आता आल्यावर ओढतोय. ओ कशी झाली बिर्याणी? चांगली झाली. हिने केली? कोणी केली? शुभांगीने. आईने अजून नाही केली. काय स्वयंपाक खरंच खूप छान झालाय. बिर्याणी नंतर सांगतो. ही यांची सगळ्यात मोठी बहीण आहे ज्योतिताई आणि ही बारकी. त्या माहिती आहेत सगळ्यांना. आमच्या फॅन्स लोकांना माहिती आहेत. त्या आमच्या ब्लॉग मध्ये आलेल्या आहेत अगोदर. आलं का नाही? शुभांगीने सगळे बनवून ठेवले. इकडं बघा, इकडं माझ्या. हा आशीर्वाद द्या. एक नाही छोटी बहीण पानाताई. तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही पहिला ब्लॉग पाहिलंय त्यांना. ज्योतिताई पहिल्यांदाच आल्या असं ब्लॉग मध्ये. म्हणून म्हणलं साडीवर गेली ते थांबल्या. कशी आहे हेअरस्टाईल आमच्या सोन्या भाऊजींची? बाय बाय भाऊ गरीब आणि हा भाऊ. काढून दे म्हणते.
गाणं म्हणा की. काय ओ माई ते भाऊ राया हा. बहिणीची वेडी ही माया. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. इकडे बघा ताई. आशीर्वाद द्या की. आशीर्वादच आहे, आशीर्वादच आहे. काय आशीर्वाद देणार ए अरवी आता रोहित भाऊजी. त्या दुसरा अशी करू ते गुंडाळा झालेला असं तिला म्हणलं होतं तिथे घे म्हणले हाय तिथं. बोलू नको. बोला की आता. गाणं गाणं बोला. आता नाही गाणं तेवढं गाणे. आम्ही तेच म्हणतो चालतंय म्हणा परत म्हणा फेकायचं नाही असं खाली. ते पॅन मी दिसतंय ऑलरेडी गोर आहेत तुम्ही. भाऊ जाय हौशीत म्हणत होते. मग मला यायचं तिकडं डोंगराला माळाला ताट फोटो काढ. ताटाचं फोटो काढ. हा ताट. नारळ देतो ही काय बसली डॉल घेऊन. आणि हा काय दरवाजा जायचं त्याला. तेवढं बघा आधी. विचारा बहिणीला आवडली का. नाही आवडली तरी आवडली. इथं बघा ना. इथं बघा. चला एकच घे ना आधी. घ्या दोघी सोबतच. नको एक एकीचा घ्या. चला चांगलं फोटो. मेवणे बघा कसे दाजींच्या समोर उभे राहिले फोटो काढायला. हा हा. हे बघा ती गाणी 2 बहिणी. एक भाऊ संध्याकाळी येणार आहे. एक कमी भाऊन भाऊ जाई. क्यूट बाचा. तरी अजून 3 जण कमी आहे. वैशू नाहीये, दाद्या नाहीये आणि गुड्डी नाहीये. जरा दाद्या ते नाही म्हणून थोडी मज्जा कमी आली. हा हो पडताय होय म्हणतात. दीर भाऊजांची भांडणं. त्या नाही ताई येऊ का. बाय बाय. पोरींना सांगा तुम्हाला खूप मिस केलं. वैशूला, दाद्याला, गुड्डीला. चला बाय. तुम्ही अशाच तयार राहा. आमची दुसरी ताई येते सोनाली ताई. ती आल्यावरती अजून काहीतरी वेगळंच होईल. दुपारी नव्हतो आम्ही, आता आलोय आम्ही. लय ट्रॉफिक होतं. ही पण आत्ताच आलीये. कशी आहेस. कशी वैशू. वैशू पण आत्ताच. हो आत्ताच आली. मस्त आहे. तिथे दुपारी नटलीच नव्हती. आता बघा कसा मेकअप करून बसलीये. हा छान दिसते बरं का. तिची भाऊबीज आहे ना आज. तिने केली होती. तू केली होती. छान दिसते बरं का. नजर नको लागायला बाई. दुपारी नव्हता ना तू. मग कसं वाटतंय तुला. दुपारी नव्हत्या सगळ्या नव्हत्या. मोना मामी त्या भंगार वाटतंय. आणि मग ही ओळायची बघ एवढा मेकअप करून बसली इथं. तुला ओळायला ओळणी टाकायची. ओळणी टाकते. उद्या परवा पगार होणार. परवा बरं किती देणार. किती देणार. 50 रुपये. 51 बघा बहीण भाऊचं प्रेम. 51 रुपये देऊ आपण. चल तू जायचं का तुला कुठं होऊन. वॉइस मेल टाकला. नेट चालू आहे का. नेट हा थांब तुला व्हिडिओ कॉल करतो. हे आले तुमचे पाहुणे आले तिथं. तुम्ही कुठे. पाहुणे दुपारी येऊन गेले. ते कुठे येऊन गेली. मी घरीच होतो की दुपारी. पडली कशी. मग तू पडली कशी काय. अगं मी घरीच होतो.
अगं मी घरीच होतो. पण आता ओवाळतात. दुपारी सगळ्यांना ओळून झाले. सगळ्यात मोठा भाऊ राहिला होता. सगळ्यात मोठा भाऊ सगळ्यात शेवटी. चला बाय दादा. आता आमचं सेलिब्रेशन झालेलं आहे. आता आम्ही घरी चाललोय. आणि याला ही खूप आवडलेली आहे. हिला काही सोडलंच नाही. तिचा मेकअप खूप आवडलेला आहे. बायको आहे ना मला भाळून फाउंडेशन लावलेलं आहे. पण तुला ओरिजिनल मुलगी आवडत नाही तिकडे जातोय तू. काय तू ओरिजिनल कलर बघा. ओरिजिनल मुलगी सोडून तिकडे जातोय तू. तुझ्याकडे येतच नाही. चष्मा घालत होता माझ्या. तू चष्मा काढ मग जाईल. विंग काढ तुझा. जा आता. तुम्हाला इकडे पण मूड नाहीये यायचा गुंडा. काय तुमच्याकडे यायला काय? काय बोल बोल लवकर बोल. चल लगेच आला असता का मुलगी असती तर. काय नाही झालं तुमच्या लेकाला ना फाउंडेशनने फसवलंय तिने. अगं कशाने कळलं पण ते फसलं तर ना. तुमची मुलगी चला वैशू बाय बाय बाय. भेटू आता परत. या आमच्या इकडे परत आता. हो जेवायला. आता तुम्हाला दोघांना बोलवून आता जेवायला. चला हा नाही तर तुमचे जायचे फिरायला. मी येईन कधी पण आम्हाला संडे बघून बोलवा. हा संडे. तिला पादे दे दे दे. आत्याला दे आता. आत्याला दे. आत्याला दे. चला येऊ का? आमचा भाऊबीजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. असं झालं आमचं सेलिब्रेशन. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चला बाय. रिक्षावर काय लिहिलंय बघा जरा. गाडी मुक्कामासाठी थांबलेली नाहीये. आग लागल्यासारखा हॉर्न वाजू नये. मालक गरीब आहे. सावकाश घे रे भावा. लोन आहे अजून शिल्लक. मालक गरीब आहे. चांगला संदेश दिलाय रिक्षावाल्याने. आम्ही निघालोय घरी.